श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, अमावस्येच्या या काळ रात्रीनंतर एक असा भयंकर महाविनाश होणार आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. कारण ज्याच्या घरात हसती खेळती माणसं आहेत ती अचानक रडायला लागतील. ब्रह्मांडात एक अशी भयंकर घडामोड घडते ज्यामुळे मोठ्या मोठ्यांचे अंदाज सुद्धा धुळीस मिळत आहेत. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल आणि पुढच्या काही तासातच तुमच्या आयुष्यात असे मोठे कांड घडेल जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण मित्रांनो, एका मिनिटासाठी थांबून विचार करा. हे अश्रू दुःखाचे असणार की अति आनंदाचे? जो सत्यानाश होणार आहे तो तुमचा होणार की तुम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूचा? होय मित्रांनो, या अमावस्येला ब्रह्मांडात एक अशी दुर्मिळ उलथापालट होते जी गेल्या अनेक दशकात झाली नव्हती. पण लक्षात ठेवा, या काळात केलेली फक्त एक चूक तुम्हाला भिकेला लावू शकते आणि संकटाच्या खाईत ढकलून देऊ शकते. विशेषतः बाहेरच्या कोणाजवळ जाऊ नका आणि या एका जागी एकट्याने मुळीच जाऊ नका. विशेषतः या लोकाच्या घरीच, विशेषतः तुमच्या शेजारच्या एका माणसाच्या घरचं खाऊ नका आणि एका अशा ठिकाणी एकट्यात मुळीच जाऊ नका. मित्रांनो, हा दिलेला इशारा जर तुम्ही दुर्लक्षला या अमावस्येला तर पश्चातापाशिवाय तुमच्या हाती काही उरणार नाही. पण जर तुम्ही एक चूक ही टाळली तर या 5 घटना ऐकून तुमच्या डोळ्यात आनंद अश्रूचा महापूर आल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यातील सर्वात मोठा वळणबिंदू पाहण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. कारण शेवटचा 5वा जो घटना आहे ती ऐकूनच तुम्ही स्वतः देवाला सुद्धा धन्यवाद द्याल. चला तर मग जाणून घेऊया या अमावस्याचा संपूर्ण खरा भविष्यवाणीचा रिपोर्ट. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, येत्या अमावस्यानंतर तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे, मानसिक ताण, जुने क्लेश याचा संपूर्ण सत्यानाश होणार आहे. कारण गेल्या काही काळापासून वृश्चिक राशीच्या जातकांना ज्या अनामिक भीती आहेत, अडचणींना घेरले होते, त्या ढगांचा आता अंत समीप झालाय. ग्रहाच्या विशेष हालचालीमुळे तुमच्या राशीवर असलेला जुना नकारात्मक प्रभाव नष्ट होणार असून ज्या गोष्टीमुळे तुमच्या प्रगतीत अडथळा येत होता त्या सर्व गोष्टी आता समोर नष्ट होतील. हा सत्यानाश तुमच्या आयुष्याचा नसून तुम्हाला त्रास देणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा असणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा काळ अत्यंत दिलासादायक सुद्धा आहे. विशेषतः तुमच्या गुप्त शत्रूचे आणि प्रतिस्पर्धकांचे कारस्थान पूर्णपणे धुळीस मिळेल. कार्यक्षेत्रात आणि वैयक्तिक आयुष्यात जे लोक तुमच्या विरुद्ध कट कारस्थान रचत होते त्याचा पर्दाफाश होईल आणि ते स्वयंचलितपणे तुमच्या मार्गातून बाजूलाही होतील. यासोबतच आरोग्याशी संबंधित दीर्घकालीन समस्या असो किंवा मनावर असलेल्या आवाजवी ताण अचानक निघून जाऊन तुम्हाला नवीन मोकळा व श्वास घेता येईल. थोडक्यात सांगायचं तर तुमच्यातील नकारात्मकतेचा अंत होणार असून सुवर्ण काळाची ही सुरुवात असणार आहे. अमावस्येच्या या ब्रह्मांडीय उलथापालथीनंतर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी यशाचे नवे मार्ग खुले होणार आहेत. कोर्ट कचेऱ्याचे खटले असो, आर्थिक अडचण असो किंवा अडकलेले जुने व्यवहार, या सर्व समस्याचा निपटारा मित्रांनो होणार आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून थकीत असलेले तुमचे पैसे सुद्धा तुम्हाला परत मिळण्याचे योग तयार झाले आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईलच. आणि ज्या जुन्या संकटामुळे तुमच्या हसते खेळते आयुष्य थांबले होते त्या संकटाचा सुद्धा नायनाट होऊन तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा सकारात्मकतेचा आणि आनंदाचा सुवर्ण सूर्य उगवणार. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, या अमावस्येनंतर तुमच्या घरात मनात आनंदाचा वर्षाव होईलच, पण हसती खेळते माणसं मात्र रडायला लागणार. या वाक्याचा खरा अर्थ हाच आहे की दुःखाचे दिवस संपून डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहतील. वृश्चिक राशीच्या जातकांनी ज्या क्षणाची, ज्या बातमीची किंवा ज्या यशाची गेली कित्येक वर्षे चातकासारखी वाट पाहिली होती ते सुवर्ण क्षण आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. घरातील वातावरण अचानक इतके भावुक व आनंददायी होईल की जुन्या सर्व वेदना क्षणार्धात विसरल्या जातील. मित्रांनो, या महिन्यामध्ये विशेषतः कुटुंब, नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्यात एक मोठा चमत्कार सुद्धा घडेल. बऱ्याच दिवसापासून ताणलेला संबंध, कौटुंबिक गैरसमज किंवा दुरावा निर्माण झाल्यामुळे नात्यामध्ये जो अचानक गोडवा गेला होता तो पुन्हा येईल. आणि अपत्य प्राप्तीची वाट पाहणाऱ्या किंवा मुलाच्या करिअरबद्दल चिंतित असणाऱ्या पालकांना सुद्धा अशा काही अभूतपूर्व खुशखबऱ्याही मिळतील की घरात प्रत्येक जण आनंदाने गदगद होईल. इतके मूकपणे हे सहन केलेल्या त्रासाचे फळ मित्रांनो, इतके दिवस तुम्ही जेव्हा डोळ्यासमोर यश बनून येईल तेव्हा आनंद आवळणे कठीण होऊन सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागतील. मित्रांनो, या व्यतिरिक्त करिअर असो, नोकरी किंवा नोकरी क्षेत्रामध्ये तुम्हाला यश हे थक्क करणारे असेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रमोशन
स्वप्नातील नवीन नोकरीचा कॉल असो किंवा एखाद्या मोठ्या व्यवसायाची डील फायनल झाल्याची बातमी तुम्हाला याच काळात मिळेल. तुम्ही केलेल्या कष्टाचे, त्यागाचे चीज झालेले पाहून फक्त आणि फक्त तुमचेच नाही तर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या प्रियजनाच्या डोळ्यात सुद्धा अभिमानाचे आणि आनंदाचे पाणी उभे राहतील. परंतु हा काळ तुमच्या आयुष्यातील भावनिक आणि अत्यंत सुखद टर्निंग पॉइंट ठरणार आहे. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानं या अमावस्येला ब्रह्मांडात एक असा अलौकिक आणि अत्यंत दुर्मिळ राजयोग तयार होतोय, आकार घेतोय, जो गेल्या कित्येक दशकात पाहायला मिळाला नसेल. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ग्रहाची ही महाउलथापालथ साधीच नाही, कारण तुमच्या कुंडलीत मंगल गुरुचा महापरिवर्तन योग आणि महालक्ष्मी राजयोग एकाच वेळेस सक्रिय होत आहेत. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हा अत्यंत आक्रमक व शक्तिशाली स्थितीत येत असल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व ग्रहाचे दोष असतील, शनीची 7.5 किंवा ठियेचा जो दुष्प्रभाव आहे किंवा राहुकेतूचा अडथळा या महायोगाच्या ज्वालामुळे जळून भस्मसात होणार आहे. ग्रहाच्या या महायुतीमुळे तुमच्या शरीरात आणि मनामध्ये एका प्रचंड अदृश्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा सुद्धा संचार होईल. हा योग सक्रिय होताच गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या प्रगतीला लागलेलं जे ग्रहण आहे मित्रांनो, तो सुद्धा सुटणार आहे. ज्या कामामध्ये तुम्ही हात घालत होतात किंवा अपयश येत होते, तेच काम आता एका चुटकीसरशी फत्ते होईल. तुमच्यातील निर्णय क्षमता, नेतृत्व गुण आणि आकर्षक शक्ती इतकी तीव्र होईल की समोरचा कोणताही व्यक्ती तुमच्या प्रभावाखाली आल्याशिवाय राहणार नाही. त्यासोबतच या दुर्मिळ योगामुळे तुमच्या भाग्योदयाचे बंद दरवाजे सुद्धा सताड उघडे होतील. असा हा काळ आहे जिथे तुमचं नशीब दुप्पट वेगाने धावायला लागेल. तुमच्या अंतरात्म्याचा आवाज, जो इंट्युशन पॉवर आहे मित्रांनो, इतका प्रबळ होईल की येणारे संकट किंवा मिळालेला नफ्याचा संधी सुद्धा तुम्हाला आधीच जाणू लागतील. या निसर्गाची ही ब्रह्मांडीय संपूर्ण ताकद, ग्रहाचे दुर्मिळ राजयोग आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. थोडक्यात सांगायचं तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आता अंगारकी ते सुवर्णकाळ असा थक्क करणारा सुवर्ण प्रवास आता सुरू होईल या अमावस्येनंतर. त्यासोबतच या महाउलथापालथीच्या आणि सुवर्ण काळाच्या उंबरठ्यावर असताना वृश्चिक राशीच्या जातकानं ही अत्यंत महत्त्वाची चूक मुळीच करू नका. जेव्हा तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडत असतो, तेव्हा नकारात्मक शक्ती असो किंवा काही हितशत्रू तुमच्या या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ग्रहाच्या या संवेदनशील काळात स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि भाग्योदयाची संधी हातातून निसटू नये म्हणून खालील खबरदारी घेणे अत्यंत गरजेचं आहे. पहिली व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेरच्या कुणाजवळही खाऊ पिऊ नका. या काळात तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या गुप्त शत्रूची नजर असते. ओळख पाळख नसलेल्या किंवा ज्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकणार नाही अशा व्यक्तीकडून दिलेलं अन्न, सोपे किंवा गोड पदार्थ स्वीकारणे टाळा. ग्रहाची स्थिती नाजूक असताना वाईट नजर, कारस्थानाचा थेट प्रभाव तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक शांतीवर पडू शकतो. त्यामुळे या दिवसात फक्त घरातील सात्विक अन्नालाच प्राधान्य द्या. त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे एकट्यात प्रवास करणे किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळावे. या अमावस्येच्या आसपासच्या काळात ब्रह्मांडात ऊर्जेचे मोठे वादळ असते. अशा वेळी, रात्रीच्या वेळी, ऐनवेळी, अनोळखी उदासीन ठिकाणी एकटे जाणे धोक्याचे ठरू शकते. तुमच्या मनातील सकारात्मकता आणि एकाग्रता भटकू नये यासाठी गर्दीच्या किंवा अति एकांत ठिकाणापासून दूर राहा. या काळात देवाचे स्मरण करा, संयम बाळगा आणि आपल्या जवळच्या विश्वासू माणसाच्या सोबत राहणेच तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकते, लक्षात घ्या. त्यासोबतच या सर्व ब्रह्मांडीय उलथापालथीनंतर आणि घेतलेल्या खबरदारीनंतर तुमच्या आयुष्यात आर्थिक व कौटुंबिक भरभराटीचा एक नवा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ केवळ मानसिक शांती देणारा नसेल, तर भौतिक आणि आर्थिक समृद्धीचा मार्ग सुकर करणारा ठरेल. ग्रहाचे हे शुभ संकेत दर्शवतात की तुमच्या कष्टाचे फळ आता तुम्हाला दुप्पट वेगाने मिळायला सुरुवात होईलच आणि हे सर्व क्षेत्रात तुमची प्रगती वेगाने होईल. आर्थिक दृष्टिकोन पाहिल्यास या काळात तुम्हाला अनेक अकल्पित धनलाभाच्या संधी मिळणार आहेत. थकीत असलेले जुने पैसे असो, जुनी देणी किंवा अडकलेली मालमत्ता केवळ मोकळी होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा, नवीन व्यवसाय करण्याचा किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. या अमावस्येनंतर व नोकरीत पगारवाढीच्या किंवा बोनसच्या शुभ बातम्याही मिळतील. त्यामुळे तुमची तिजोरी पुन्हा एकदा आनंदाने भरून जाईल. कौटुंबिक आयुष्यात सुद्धा समृद्धी, शांततेचे साम्राज्य निर्माण होईल. घरातील जुने वाद, गैरसमज, क्लेश कायमचे नष्ट होऊन परस्पर प्रेम, आनंद, आदर वाढेल. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यामध्ये सुधारणा दिसू लागेल आणि सर्वजण एकत्र येऊन घरातील मंगल कार्य साजरी करतील. एकंदरीत हा काळ तुमच्या कुटुंबाला सुरक्षित, स्थैर्य आणि अफाट यश
देऊन जाणार आहे. त्यामुळे वृश्चिक राशी जातकांनो, ग्रहाचा हा अद्भुत योग आणि यशाचा हा सुवर्णकाळ तुमच्या आयुष्यात इतिहास घडवण्यासाठी आलाय. जर तुम्हाला ही भविष्यवाणी खरंच आवडली असेल, निसर्गाच्या या ब्रह्मांडाच्या सकारात्मक ऊर्जेवर तुमचा विश्वास असेल, तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये तुरंत जय महाकाल किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि हे असे शुभ संकेत तुमच्या जवळच्या वृश्चिक राशीच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करून लगेच अचूक अशी भविष्यवाणी रोजच्या रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.